नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. बारामतीमध्ये माझ्या कुटुंबियाशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा प्रचार करणार नाहीत असं वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. अजितदादा असं भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं असं देखील रोहित पवार म्हणाले. वाटणारं खरं तर वक्तव्य आहे. दादा भावनिक साथ देतील ही अपेक्षा नव्हती. खरं तर दादांनी जो निर्णय घेतला तो सामान्य लोकांना पटला नाहीच, पण तसं बघितलं तर कुटुंबाला सुद्धा पटलेला नाही. मग काल त्यांनी फक्त ते बोलून दाखवलं आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की जो निर्णय दादांनी घेतला तो कोणालाही आवडलेला नाही. आणि काल बोलत असताना दादा हेही बोललेत की मी पवारसाहेबांचा मुलगा असतो तर त्यांना वेगळं काहीतरी मिळालं असतं. खरं तर मंत्रिपदं त्यांना मिळाली, उपमुख्यमंत्रीपद त्यांना तिथं मिळालं. महाराष्ट्रातले प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी ही दादांवर होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना अजून काय वेगळं पाहिजे होतं? मग ते पदाचंच बोलत होते ना. मग पदच त्यांना पाहिजे होती असं आहे का? मग आज BJPकडे जाण्याचं कारण पदच आहे का? मग विचार हा विषय राहत नाही का? असे अनेक प्रश्न खरं तर निर्माण होतात. त्यामुळे काल दादा जे बोलत होते, मला एकच म्हणायचं आहे की जे भाजपला जमलं नाही ते दादांच्या माध्यमातून भाजप करण्याचा प्रयत्न करत आहे. पवार विरुद्ध पवार हा एक संघर्ष भाजपला जो अनेक वर्षांपासून उभा करायचा होता तो दुर्दैवाने आपल्यातल्याच एका नेत्याकडनं म्हणजे दादांकडनं ते करण्याचा प्रयत्न, शेवटचा प्रयत्न करत आहेत. आम्ही वाट बघतोय अधिकृतरित्या त्यांचं नाव नाही तर दुसरा कुठलाच उमेदवार असेल तर त्यांचं नाव हे जाहीर व्हावं. अधिकृतरित्या जेव्हा ते नाव जाहीर होईल त्यानंतरच आम्ही प्रचार सुरू करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असून पुणे लोकसभा लढण्याची आपली इच्छा आहे असं म्हणत भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी आपला पुणे लोकसभेवरील दावा कायम ठेवलाय. बघा, भारतीय जनता पक्षामध्ये जातीवाद नाही. आम्ही कधी असं इथे हा मिळाला म्हणून तिथे तो असा विचार करत नाही. तुम्ही पाहिजे तर याच्या पूर्वीचा पॅटर्न करून बघा. याच्या बापट ज्या वेळेला खासदार झाले होते त्यावेळेला राज्यसभेत कोण होते ते सगळं बघा. असं काही नसतं आमच्या पक्षामध्ये. आमच्या पक्षामध्ये सीट कोण काढू शकेल ह्याला जास्त महत्व असतं, पहिली गोष्ट. आणि जातींचा जर विचार करायचा तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता खूप स्पष्ट केलेलं आहे की भाजपच्या दृष्टीने आता 4च जाती आहेत. एक शेतकरी आहे, युवा आहे, महिला आहे आणि गरीब आहे. तर आम्ही या 4च जातींचं राजकारण करतो आणि करणार आहोत भविष्यातही. नाही, असं पुणे भाजपामधनं तुम्हाला कुठनं ऐकायला आलं मला माहित नाही, पण असे काही सूर पुणे भाजपात नाहीयेत. कोणी बाहेरनं इंटरप्रिटेशन करत असतील तर त्यांचा प्रश्न आहे. भाजपमध्ये असे काही सूर नाहीयेत. माझा दावा म्हणजे मोदी पुन्हा पंतप्रधान बनावेत यासाठी आम्ही सगळे काम करतो आहोत. पक्ष ज्याला तिकीट देईल त्याला निवडून आणणं हे आमचं काम आहे. आणि माझी लढण्याची इच्छा आहे, मी खूपच पूर्वी सांगितलेलं आहे. आणि पक्षामध्ये इच्छा व्यक्त करणं याच्यामध्ये काहीच चूक नाहीये. सगळीजण इच्छा व्यक्त करू शकतात. द्यायचं कोणाला हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवतो आणि त्याच्यामुळे पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय येईपर्यंत लोकांनी आकाशात पतंग उडवण्याचं काही फार कारण नाही. तुमचा दावा बळकट कसा आहे, कसं सांगणार तुम्ही? नाही, असं दावा बळकट म्हणजे एकूणच मला असं वाटतं की पुण्याचा खासदार कसा असला पाहिजे याच्यावर पक्ष विचार करतो. आणि त्याच्यामुळे जो पुण्याचा चेहरा जो आहे तो पुण्यात गेलेला जो कोणी व्यक्ती असेल, मी असं नाही, जो कोणी असेल त्याला पार्लमेंट म्हणा किंवा खासदारांचे डेलिगेशन जातात, जगभरात जातात, देशाच्या अन्य राज्यात जातात. एक तासभर इंग्लिश चांगलं बोलता येऊ शकेल, चांगलं हिंदी बोलता येऊ शकेल, उत्तम मराठी बोलता येऊ शकेल, शिकला सवरलेला असेल, ज्याला दिल्लीमध्ये सगळीजण ओळखतात, दिल्ली ज्याला ओळखते, दिल्लीला जो ओळखतो. आणि खास करून पुण्याचे अनेक प्रश्न पेंडिंग पडलेले. बापट अनेक वर्ष आजारी राहिल्यामुळे आणि गेले वर्षभर ते नसल्यामुळे
अनेक प्रश्न पेंडिंग आहेत. त्या केंद्राच्या पेंडिंग प्रश्नांबरोबर मध्ये जे 2.5 वर्ष जे सरकार आलं होतं आणि त्याच्यामुळे ज्या सगळ्या गोष्टींची गडबड झाली होती त्या पुन्हा भरून काढण्याची राज्य सरकारची कामं आता चालू आहेत. तर महानगरपालिका वर्षभर अस्तित्वात नाही जवळजवळ. तर या सगळ्यांमुळे जी पुण्यामध्ये अनेक प्रकारची कोंडी होते आहे, त्या कोंडीतनं पुणेकरांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळेच कमिटेड आहोत. त्यात मी देखील कमिटेड आहे. मी पुण्याचा कनेक्ट मध्यंतरी तुटला होता. आधी तर म्हणत होते की हे पुण्याचे नाही, तसे बाहेरचे लोक म्हणत होते, मी म्हणत नव्हतो. जन्म पुण्यातला नारायणपेठेतला आहे, नुमवी आहे, 10वी नुमवीतनं झालेली आहे. मध्ये संघाचा प्रचारक असताना माझं हेडक्वार्टर्स पुणे होतं. पुण्यामध्ये पूर्वांचल विद्यार्थी वसतिगृह मी सुरू केलं. असंख्य कार्यक्रमांना पुण्यात येऊन गेलेलो आहे. माझे वडील तरुण भारतचे संपादक होते. काकांनी जनसेवा बँक स्थापन केली. तर 125 वर्षांचा देवधर परिवाराचा पुण्याचा इतिहास आहे. हे ज्यांना माहिती नाही ते बाळभूतपणे प्रश्न विचारतात. मला त्यांनी काही फार फरक पडत नाही. पण आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी बनवण्याचं मी ठरवलं आणि मला असं वाटलं की पुण्येश्वरांनी मला बोलवलंय, त्याच्यामुळे मी इथे येऊन पुण्याला पुण्येश्वर मिळाला पाहिजे, पुण्याची पुण्याई जगाला कळली पाहिजे. एक सांस्कृतिक शहर, एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर आणि त्याला एक पुन्हा एकदा ज्याला जो डिफेन्स प्रोडक्शनचं, डिफेन्स इक्विपमेंटचं प्रोडक्शन हब, त्याच्यानंतर IT हब, विद्यानगरी, स्पोर्ट्सचं केवढं मोठं योगदान पुण्याला मिळालेलं आहे. तर या सगळ्याला आपल्या शक्तीनिशी पुन्हा बाहेर काढण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी पण प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं, म्हणून आलेलो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री वयोश्री योजना वृद्धांसाठी आशीर्वाद ठरणार असून महाराष्ट्रातील 1,60,00,000 ज्येष्ठांना याचा फायदा होणार असून 6 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय विभागाकडून ही योजना अंमलात आणण्यात आली. मात्र अद्यापही ती योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली नाही. यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. निराधार आणि बेघर ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर ही योजना हसू फुलवणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र सरकारने आणल्यानं ज्येष्ठांच्या बँक खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी काय आहेत नियम आणि अटी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ज्येष्ठ व्यक्तीचं वय 65 वर्षाच्या पुढे असावं. वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असावं. 3 वर्षापासून कुठल्याही पेन्शनचा लाभ घेतलेला नसावा. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं तयारी सुरू केली आहे. शहरातील 10 ते 12% म्हणजे जवळपास 1.5 ते 2 लाख वृद्धांना याचा प्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. मात्र यासाठी काही अवधी लागणार आहे. 6 फेब्रुवारी 2024ला सामाजिक न्याय विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना ही लागू करण्यात, त्याच्या संदर्भाचा GR पब्लिश झालेला आहे. त्याच्यामध्ये जनरली 65 वर्ष वयोगट आहे, त्याच्यापेक्षा जास्त जे वर्षाचे नागरिक आहेत त्यांच्यासाठीची ही योजना आहे. त्यांना त्या उपकरणं देण्यासंदर्भात असेल किंवा त्यांना मानसोपचार काय म्हणतो आपण त्याला प्रशिक्षण असेल आणि सोबत काही योगा संदर्भातचं काही प्रशिक्षण असेल, अशा संदर्भाची ही योजना आहे की त्यांना जेणेकरून हे जे जीवन आहे त्यांचं सुखकर करता येईल. त्याच्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावरती, महापालिका स्तरावरती वेगवेगळ्या कमिट्या फॉर्म केलेल्या आहेत. महापालिका स्तरावरील आयुक्त हे त्याचे प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये सदस्य सचिव हे उपायुक्त समाज कल्याण असतील आणि सदस्य हे वैद्यकीय विभागाचे प्रमुख असतील. याच्या फक्त यांचा रोल असा आहे की ही जी काय आहे ती कमिटी ती त्यांची पात्रता, जी लाभार्थी यादी आहे ते निश्चित करण्याचं काम करेल. जनरली महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणे एक 10 ते 12% वयोवृद्ध ही संख्या असली पाहिजे असं त्यांचा एक निकष आहे. तर त्याप्रमाणे आपण गृहीत धरलं की 25 ते 30 लाख लोकसंख्या पकडली तर आपल्याकडे 1.5 ते 2 लाख वयोवृद्धाची संख्या असण्याची शक्यता आहे. आणि ह्या लाभार्थीची निश्चिती केल्यानंतर आपण सामाजिक न्याय विभागामार्फत याच्या जे खात्यावरती DBTचं हस्तांतरण केलं जाईल. जे प्रत्येकी त्यांची रक्कम निश्चित करून दिलेली आहे शासनामार्फत, त्याप्रमाणे ते काम केलं जाईल. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचं शहरातील नागरिकांनी स्वागत केले. जलद गतीनं ही योजना राबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विचार केला तर आता 30 लाख जनता आहे. त्या 30 लाख जनतेमध्ये आपण आपल्या पिंपरी चिंचवडला उद्योग नगरी म्हणतो किंवा कामगार नगरी म्हणतो. अशा या कामगार नगरीमध्ये 4.5 लाखापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आता वास्तव्यास आहेत. अशा या ज्येष्ठ नागरिकांना
ही जर आता शारीरिक आणि मानसिक मदत मिळण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री वयश्री योजना ही आता 6 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे। प्रत्येक महानगरपालिकेचे आयुक्त हे त्यांचे पदसिद्ध सदस्य असल्या कारणाने ही योजना तळागाळापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि ही योजना प्रत्येकाला लाभ मिळवून देणारे असल्या कारणाने सदरच्या योजनेची जनजागृती होणे गरजेचं आहे। मी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना विनंती करेल की तुम्ही पदसिद्ध सदस्य असल्या कारणाने तुम्ही ह्या योजनेची कार्यान्वित आपल्या शहरामध्ये करावी। आरामशीर 3,000 रुपयामध्ये चष्मा येऊ शकतो, श्रवण यंत्र येऊ शकतं, व्हीलचेअर येऊ शकते, त्यांना जर वॉकर पाहिजे असेल तर वॉकर येऊ शकतो, एखादा अपंग असतील तर त्यांच्यासाठी एखादी बायसिकल मिळू शकते। त्यामुळे 3,000 ही अमाऊंट ही काही छोटी नसून 3,000 रुपयामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना हा सहारा मिळणार असल्या कारणाने आणि सदरची ही जी रक्कम आहे ही थेट ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्या कारणाने त्या रकमेचं त्यांना व्यवस्थित नियोजन करता येईल आणि 3,000 रुपयामध्ये त्यांना ज्या शारीरिक आता ज्या अवस्था त्यांच्या शारीरिक जी काही गरज आहे या 65 वर्षानंतर ती गरज त्यांना ही आता पूर्ण करता येणार आहे। पिंपरी चिंचवडमधील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संस्थाचालक नराधम नौशाद शेखच्या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून हातोडा चालवण्यात आलाय। नौशाद शेखनं अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं आणि त्यांना धमकावल्याचं समोर आलं असून या प्रकरणी त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। सुरुवातीला त्याच्यावर 1 गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर आणखी 4 मुलींनी देखील त्याच्यावर गुन्हे दाखल केलेत। क्रिएटिव्ह अकॅडमी अर्थात निवासी शाळेतच त्याचा हा गोरखधंदा सुरू होता। 2014 मध्येही नौशाद शेखवर असाच एक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता, मात्र त्यातून तो बाहेर पडला तरी त्याच्यामध्ये काहीही सुधारणा झाली नाही। त्याची ही मस्ती जिरवण्यासाठी भाजपासह हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत। त्यांनी नराधम नौशाद शेखची संस्था जमीनदोस्त करावी अशी मागणी केली होती। त्या अनुषंगाने आज क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये जे अनधिकृत बांधकाम होतं त्यावर हातोडा चालवण्यात आलाय। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आलिशान कारच्या टपावर बसून अश्लील हावभाव करत स्टंट करणाऱ्या युवकाला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। टेल्को रोड KSB चौक ते निगडी या रस्त्यावर एक युवक आलिशान मर्सिडीज कारच्या टपावर बसून अश्लील हावभाव करत स्टंट करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या व्हिडिओची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतल्यानंतर MIDC भोसरी पोलिसांनी कार चालविणाऱ्या तसेच कारवर स्टंट करणाऱ्या दोन्ही युवकांना बेड्या ठोकल्यात। ओंकार कृष्णा मुंडे आणि त्याचा मित्र प्रतीक शिंगटे अशी बेड्या ठोकण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत। तसेच त्यांनी स्टंट करण्यासाठी वापरलेली MH43 R 7272 क्रमांकाची आलिशान मर्सिडीज कारही जप्त करण्यात आली आहे। तसेच त्यांच्या विरोधात MIDC भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधायक कलम 279, 326 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 179, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यानंतरही शहर व परिसरात अशाच प्रकारचे स्टंट करणाऱ्या लोकांच्या विरोधात अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे। काल KSB चौक निगडी ते निगडी या रस्त्यावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एक युवक गाडीच्या टपावर बसून हावभाव करत आहे अशी माहिती मिळाली। त्या माहिती मिळताच माननीय पोलीस आयुक्त श्री विनय चौबे सर यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मला दिले। त्या अनुषंगाने त्या ट्रॅफिक डिव्हिजनचे इन्चार्ज निलेश गायकवाड यांना कारवाईसाठी तत्काळ रवाना करण्यात आले। त्या अधिकाऱ्यांनी ती गाडी लोकेट केली। ती गाडी होती मर्सिडीज MH43 R 7272 हा त्या गाडीचा क्रमांक आहे। त्या गाडीवर एक ओंकार मुंडे नावाचा युवक
टपावर बसून हावभाव करताना त्यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं आणि प्रतीक शिंगटे तो ड्रायव्हर होता, या दोघांनाही काल संध्याकाळी ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या विरुद्ध भोसरी MIDC पोलीस स्टेशन येथे IPC सेक्शन 279-336 व मोटर व्हेकल कायदा कलम 184, 179, 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही जी गाडी आहे ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे. वर्षी जानेवारीपासून अशा डेंजरस ड्राईव्ह या सदराखाली आपण या स्टंटबाजी करणाऱ्या यांच्यावर कारवाई करत असतो. जानेवारी 2024 मध्ये आतापर्यंत अशा 34 केसेस आपल्याकडे रजिस्टर करण्यात आलेल्या आहेत. तसेच कॉलेजच्या बाहेर काही युवक वेगळी स्टंटबाजी करताना दिसतात आणि सायलेन्सरमध्ये गाडीचा आवाज मोठा यावा म्हणून सायलेन्सरमध्ये काही बदल केले जातात. अशा सायलेन्सर बदल केलेल्या आपण सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावरही कारवाई चालू आहे आपली. मराठा आरक्षणाबाबतचा मसुदा तयार असून अधिवेशनात सरकार मराठा आरक्षणासंबंधीचा कायदा संमत करू शकतं. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला मुद्दा हा जो खास लाईव्ह कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या घटनांमधलं विश्लेषण जे आहे ते करत असतो. आणि कालच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष संदीप सुकरे यांनी तो अहवाल जो आहे तो शासनाला सादर केलेला आहे आणि कॅबिनेटमध्ये सादर केल्यानंतर 20 फेब्रुवारीला जे आहे ते या मसुद्याचं जे आहे ते कायद्यात रूपांतर केलं जाणार आहे. या अहवालाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची मोठी बातमी जी आहे ती आता आपण टॉप न्यूज मराठीवर या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहतोय की जवळपास राज्य शासनाचा मसुदा जो आहे तो तयार झाल्याची माहिती मिळत असून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 13% आरक्षणाची तरतूद जी आहे ती करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते. यावरचाच आपला आजचा चर्चेतला मुद्दा आहे आणि या चर्चेतल्या मुद्द्यामध्ये माझ्यासोबत सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, गोखले इन्स्टिट्यूटकडे सर्वेक्षणाचं काम जे आहे ते राज्य सरकारने नागपूर अधिवेशनात दिलं होतं. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने जे आहे ते या गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या ॲप्लिकेशनद्वारे सर्वेक्षण जे आहे ते सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल जो आहे तो राज्य शासनाकडे काल सुकरे जे आहेत आपले निवृत्त न्यायमूर्ती त्यांनी सादर केला. हा अहवाल सादर करत असतानाच आता हा अहवाल कॅबिनेट समोर जाईल, कॅबिनेट तो अहवाल स्वीकारेल आणि मग विधिमंडळाच्या पटलावर जो आहे तो 20 आणि 21 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये हा अहवाल ठेवला जाईल असं सांगितलं आहे. मात्र या अहवालातली आतली बातमी किंवा इनसाइड स्टोरी जी आपण पाहतोय ती अशी आहे की जवळपास मराठा समाजाच्या आरक्षणाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते. 13% नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण जे आहे त्याची तरतूद झाल्याची माहिती मिळते. काय आहे अधिकची माहिती? ज्या प्रकारे आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालूच आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची मुख्यतः मागणी आहे की राज्य सरकारने तर अधिसूचना काढलेलीच आहे, परंतु ही अधिसूचना जी आहे ती कायद्यामध्ये लवकर ती रूपांतरित करावी, त्यासाठी कायदा पारित करावा अशी मनोज जरांगे पाटील मागणी करतात. आणि त्याच अनुषंगाने नुकतंच राज्य मागासवर्ग आयोगाने असेल तो जे सर्वे झालेला आहे त्या सर्वेचा जो अहवाल आहे तो नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. आणि आतली जी बातमी आहे ती अशी आहे की मराठा समाजाला लवकरच 13% आरक्षण मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी कायदा तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजाची जी संख्या आहे ती 32% अशी गृहीत धरण्यात आलेली आहे आणि एकंदरीत यामध्ये जो कुणबी समाज आहे तो त्यातनं वगळण्यात आलाय आणि वगळण्यात आल्याच्या नंतर मराठा समाजाची जी संख्या आहे ती 32% असल्याचं सांगण्यात येते. आणि लवकरच हा जो कच्चा मसुदा तयार करण्यात आला आहे तो लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता मिळू शकते आणि त्यानंतर तो सरकार म्हणजे विधिमंडळामध्ये तो अंतिम संमतीसाठी तो सादर केला जाऊ शकतो आणि त्यानंतर जो आहे याचं कायद्यामध्ये रूपांतर होऊ शकतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो ESBCचा कायदा देवेंद्र फडणवीसांनी केला होता त्या कायद्याचा आधार जो आहे तो इथं कुठेतरी घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये सुद्धा नोकरी आणि शिक्षणात 13% आरक्षणाची तरतूद जी आहे ती करण्यात आली होती. काल जेव्हा एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते त्यांनी असं सांगितलं की या अहवालामध्ये ज्या त्यावेळी त्रुटी राहिल्या होत्या की ज्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण फेटाळलं तर त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न
राज्य मागासवर्ग आयोगाने या अहवालाच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळत आहे. राजरत्न, दुसरं जर आपण बघितलं तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाज मागास ठरतोय असं सांगितलं जात आहे. मात्र 41% लोकांनी या अहवालावरच कुठेतरी विरोधात जे आहे ती प्रतिक्रिया दिल्याचं देखील पाहायला मिळतंय किंवा तशी माहिती मिळते. जर तुम्हाला आरक्षण मिळण्याची सर्वप्रथम बेसिक तरतूद जी आहे, मुख्य तरतूद जी आहे की तो समाज हा शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरणं गरजेचं आहे आणि या बाबतीमध्ये त्याच दृष्टिकोनातून राज्य सरकारने जे आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून जे आहे सर्वेक्षणाला सुरुवात केली होती. ज्या प्रकारे पहिल्यांदा मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टामध्ये फेटाळला गेलं त्यावेळेस अशोक भूषण यांचा जो बेंच होता त्या बेंचनी सांगितलं की मराठा समाज हा कोणत्याही दृष्टीने मागास दिसत नाहीये किंवा त्याचबरोबर ती तुम्ही 50% जी आरक्षणाची जी तरतूद आहे ती तुम्ही ब्रेक करू शकत नाही. ती याच वेळी ब्रेक करू शकता ज्यावेळी एखादी रिअर केस असेल, अशाच वेळी तुम्ही ही 50% कॅप जी आहे ती ब्रेक करू शकता. परंतु मराठा समाजाच्या बाबतीमध्ये असं काही दिसत नाहीये म्हणून जे आहे अशोक भूषण यांच्या बेंचनी मराठा आरक्षणाची याचिका आहे ती फेटाळली होती. परंतु आता राज्य सरकारच्या वतीने जे बारकावे आहेत ते बारकावे परिपूर्ण करून त्याच्यावरती जे आहे ते पुढे सुनावणी सुरू केल्याचं आता सांगण्यात येते आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडून जे आहेत त्या त्रुटी दूर करण्याचं काम झालेलं आहे आणि त्याचा अहवाल जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाला नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. राजरत्न, आता अहवाल तयार झाल्याची माहिती जवळपास मिळतेय. दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक होताना पाहायला मिळतोय. काल छगन भुजबळ बोलताना असं म्हणालेत की आम्हाला मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसीतून जर आरक्षण दिलं गेलं तर त्याला आम्ही विरोध करू. एकंदरीत याबद्दल काय सांगता येईल? खरं तर राज्य सरकार ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं, पहिल्यांदा 27 ऑगस्टपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी त्या आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांकडून जो आहे लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते पूर्णपणे हिंसक झालं. या आंदोलनाची पूर्ण ओळख सबंध महाराष्ट्रामध्ये पोहोचली. विरोधी पक्षांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाला आणि मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आणि त्यानंतर कुठेतरी राज्य सरकारने सुद्धा हे आंदोलन गांभीर्याने घेतलं. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढली आणि त्यांना सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांची मुख्यतः पहिल्या आंदोलनाच्या वेळी मागणी होती की मराठवाड्यामधल्या ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत त्या तपासल्या जाव्यात आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि त्या समितीने मराठवाड्यातल्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या तपासण्याचं काम सुरुवात केलं. त्यानंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली की सबंध महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाज आहेत त्यांच्या कुणबी नोंदी तपासल्या जाव्यात आणि ॲडव्होकेट निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचं कार्यक्षेत्र वाढवण्यात यावं. एकनाथ शिंदे यांनी ती सुद्धा मागणी मान्य केली. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीचं कार्यक्षेत्र वाढवण्यात आलं आणि सबंध महाराष्ट्रामधल्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम सुद्धा सुरू झालं आणि एकंदरीत बघितलं तर आपण जवळपास 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं एक सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर ती नुकतंच राज्य मागासवर्ग आयोगाने जे आहे जवळपास 1,58,00,000 सर्वेक्षण केलेलं आहे, हा डेटा गोळा केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता एका बाजूला ज्या प्रकारे सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन चालू आहे. क्युरेटिव्ह पिटिशन का करण्यात आली आहे? कारण सुप्रीम कोर्टाने जे आहे ते आरक्षण रद्द केलं होतं. आता आरक्षणाचे जे बारकावे आहेत, ज्या त्रुटी आहेत त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून त्या दूर करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला काम दिलं होतं आणि त्या ज्या त्रुटी दुरुस्त केलेल्या आहेत, ज्या त्रुटी परिपूर्ण केलेल्या आहेत त्या आता सुप्रीम कोर्टामध्ये सादर केल्या जातील आणि त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे म्हणतात की ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या नाही आहेत त्यांना आम्ही स्वतंत्र मराठा आरक्षण देणार आहोत असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगताना दिसत आहेत. राजरत्न, मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर आपण बोललो म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आला. मात्र 22 मार्च 1992ला पहिला मराठा आरक्षणाचा मोर्चा जो आहे 82ला ज्यावेळी बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, बाबासाहेब भोसलेंच्या नेतृत्वाखाली जे शिष्टमंडळ अण्णासाहेब पाटील आणि छावा संघटनेच्या अण्णासाहेब जावळेंच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये तो मोर्चा गेला. त्या मोर्चा जात असताना बाबासाहेब भोसलेंनी आम्ही मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते आरक्षण देऊ असं म्हटलं. आरक्षण देत असताना पुढे बाबासाहेब भोसलेंचं सरकार राजकीय अस्थिरतेमुळे गेलं आणि नवीन सरकार जे आलं त्यामध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो मागे पडला. नंतर कोपर्डीची घटना घडल्यानंतर 58 जे मोर्चे आहेत ते शांततेमध्ये मराठा समाजाने काढले. मोर्चे काढल्यानंतर पुन्हा एकदा ही आरक्षणाची धग जी आहे ती
पुढे आल्याचं पाहायला मिळालं, आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो पुढे आल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यामध्ये म्हणजे वेळोवेळी 3 टप्पे, तू राणे समितीचा उल्लेख केलास, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये गायकवाड आयोगाने ते आरक्षण दिलं होतं, उच्च न्यायालयात टिकलं, सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळलं. आता पुन्हा एकनाथ शिंदेंनी जे सांगितलं, शिंदे वारंवार सांगतात की कायद्याच्या चौकटीत टिकणारं आम्ही आरक्षण देऊ. म्हणजे एक त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या नेतृत्वाखाली कुणबी नोंदी तपास त्यासाठीची समिती असेल, न्यायमूर्ती सुकरेंचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल असेल आणि गायकवाड आयोगाचा जो शिफारस आहे जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे. आणि त्याच्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो अजूनही न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे एकंदरीत पाहता आता शिंदे सरकारची तयारी पाहता शिंदे सरकार काय कायदा करू शकतं आणि तो कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकू शकतो का, याबद्दल काय सांगता येईल? कारण आपण बघितलं ज्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षण देण्याचं मान्य केलं होतं आणि त्यांनी 2013 मध्ये नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. नारायण राणे समितीने अभ्यास केला आणि अभ्यासाअंती त्यांनी मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला होता. परंतु हा अध्यादेश जो आहे तो विधिमंडळामध्ये पारित होऊ शकला नाही आणि त्यानंतर राणे समितीच्या अहवालानुसारच 9 जुलै 2014 मध्ये राज्यघटनेच्या कलम 15(4), 15(5) आणि 16(4) नुसार शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तयार करण्यात आला, जो SC-BC म्हणतो आपण त्याला, आणि त्या प्रवर्गाच्या अंतर्गतमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. परंतु याच आरक्षणाला जे आहे केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि 14 नोव्हेंबर 2014ला ह्या ज्या मराठा आरक्षणाचा जो निर्णय होता राज्य सरकारने घेतला होता त्याला स्थगिती आली. त्यानंतर कुठंतरी याला परत सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं, परंतु सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या निर्णयाला स्थगितीच दिली. त्यामुळे कुठंतरी परत एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल की नाही अशी चर्चा सुरू झाली. परंतु त्यानंतर परत एकदा 2017 मध्ये कोपर्डीची घटना घडली, मराठा समाजाच्या 58 शांततेत मोर्चे निघाले आणि त्यावेळी कुठंतरी परत एकदा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आणि तेव्हाच NG गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय समिती देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केली आणि त्यानंतर 2018 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा समाजासाठी 16% आरक्षणाचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर करण्यात आला संकेत. आणि त्यानंतर सरकारच्या या निर्णयाला जो आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि मुंबई उच्च न्यायालयाने हे जे आरक्षण आहे वैध ठरवलं आणि त्यांनी सांगितलं की 16%ऐवजी शिक्षणामध्ये 12% आणि नोकरीमध्ये 13% एवढंच आरक्षण असलं पाहिजे असं उच्च न्यायालयाच्या वतीने सांगण्यात आलं. आणि याला परत एकदा आव्हान दिलं ते ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं आणि त्यानंतर पुढचा इतिहास आपल्या पुढेच आहे की इंदिरा साहनी यांच्या केसचा दाखला ते सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण जे आहे ते रद्द ठरवलं. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती की मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन त्यांना OBC मधून आरक्षण देण्यात यावं, परंतु त्याच दुसऱ्या बाजूला त्यांच्याच सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला ते विरोध करत नाहीत. मराठा आरक्षण OBC मधून देण्यासाठी त्यांचा विरोध आहे आणि त्याच अनुषंगाने कुठंतरी छगन भुजबळ यांच्या वतीने राज्यभर जे आहे OBC एल्गार मेळावे आयोजित करण्यात आलेले होते आणि कुठेतरी मराठा विरुद्ध OBC असा संघर्ष सुद्धा राज्यामध्ये तीव्र झालेला होता आणि त्यामुळे कुठेतरी परत एकदा मराठा विरुद्ध OBC असा संघर्ष पेटतो का काय अशी चर्चा सुरू असताना परत एकदा ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द करण्यात आलं ते टिकले नाही. जरी राज्य सरकारने आरक्षण दिलेलं असेल तरी ते कायद्याच्या कसोटीवर टिकतं की नाही हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही, परंतु आता राज्य सरकार एकनाथ शिंदे यांचं सरकार जे सांगतंय की ज्या त्रुटी आहेत ज्या सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी काढल्या होत्या, ॲडव्होकेट न्यायाधीश अशोक भूषण यांच्या समितीने ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या त्रुटी दुरुस्त करून राज्य सरकार त्याचं कसं कायद्यामध्ये रूपांतर करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर या सगळ्या त्रुटी दूर केल्याच्या नंतरच कुठेतरी मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण मिळू शकेल, अन्यथा परत एकदा हे कायद्याच्या कसोटीमध्ये अडकणार एवढं मात्र निश्चित. एकंदरीत त्यामुळे आता 20 तारखेच्या विशेष अधिवेशनामध्ये म्हणजे 20 तारखेला शोकप्रस्ताव होणार आहे आणि सभागृहाचं कामकाज जे आहे ते संस्थगित होणार आहे. पुढे 21 तारखेला मराठा समाजाच्या अनुषंगाने आरक्षणाच्या अनुषंगाने जी राज्य सरकारकडून अधिसूचना काढण्यात आलेली आहे सगळे सोयरे या शब्दाबाबतची, तर त्याचं कायद्यामध्ये अंमलबजावणी जी आहे ती करण्यात येणार आहे. यासोबतच हा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल जो आहे तो देखील राज्य शासन विधिमंडळाच्या पटलावर ठेवणार आहे. त्यामुळं
या सगळ्यातून आता शिंदे सरकारची भूमिका काय असणार हे आपल्याला 21 फेब्रुवारीला जे आहे ते समजणार आहे. आणि त्यातून मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचं शिंदे सरकारने काय तयारी केलेली आहे हे देखील संपूर्ण महाराष्ट्रासमोर जे आहे ते येणार असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळं या सगळ्यावर आपलं लक्ष जे आहे ते असणारच आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. सेटलमेंट करून राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतचा निर्णय घेतला गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे. हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती मतदारसंघाचे लोक आम्हा लोकांना वर्षानुवर्ष ओळखतात. त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक असं अपील करता येणार नाही, करण्याची आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीनं विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती, त्यांची भाषणं ही काहीतरी वेगळं सुचवतात आणि त्याची नोंद समंजस मतदार बारामतीचा निश्चित होणारे घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल. कालच्या भाषणामध्ये अजितदादांनी सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते, आपल्या सर्वांची साथ पाहिजे. असं आहे की उमेदवार कोणी असेल निवडणुकीत त्याचा मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काही केलं असेल तर केलं असेल. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका मांडून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो. एका बाजूला अजित पवार गटाकडून जर काही कार्यकर्ते शरद पवार गटाकडे येत असतील तर त्यांना धमकवल्याचा देखील प्रकार चाललेला आहे. असं ऐकलं मी, अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला टेलिफोन येतात, आम्हाला बोलवलं जातं, आम्हाला दमदाटी दिली जाते, तुला या फादा मी बसवलं सांगितलं जातं वगैरे वगैरे अनेकांच्याकडून. ठीक आहे, आता हे होत आहेत. या सगळ्या गोष्टी कधी बारामती मतदारसंघात नव्हत्या तर पहिल्यांदाच यावेळेस पाहायला मिळतात. बारामतीकरांना अपेक्षा आहे ती आपल्या सभेची. आपली सभा कधी होणार आहे बारामती? अजून काही तारीख ठरली नाही, अवकाश आहे अजून. साहेब, धनंजय मुंडेंचा आव्हाडावर गंभीर आरोप झालेला आहे. दोन्ही पवारांमध्ये अंतर पाडण्याचं काम आव्हाड यांनी केलंय, तर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना बाजूला करून स्वतः जितेंद्र आव्हाड पुढे येण्याचा प्रयत्न करतात. अजिबात नाही. धनंजय जे काय ते मुंडे जे बोलले त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा कालखंड गेला त्याच्यापेक्षा कितीतरी वर्ष अधिक आव्हाड हे पक्षाच्यासाठी काम करतात. त्यांनी देश पातळीवर काम केलं, देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं. आणि त्यामुळं पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका घेतली असं नाही. आणि जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं यासंबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही. साहेब, अनेक दिवसापासून उत्सुकता होती की खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर लढत कुणाची होणार, परंतु काल सुनेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामतीमध्ये फिरू लागलाय. ननंद भाऊजाईमध्ये लढत होती, कसं बघता आपण? लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्या संबंधीची तक्रार करण्याचं काही कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी. लोकांना गेल्या 55-60 वर्ष आम्ही लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे. इथं उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधीपासून आहेत. आता उदाहरणार्थ विद्याप्रतिष्ठान ही संस्था स्थापन होऊन आज जवळपास 54 वर्ष झाली. आज कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्थासुद्धा 1971 साली स्थापन झाली. या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज आरोप करणारे काय वयाचे होते याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं
तरी त्यांच्या लक्षात येईल, लोकांच्या लक्षात येईल की या भागाची भूमिका मांडणं कितपत योग्य आहे. आणि म्हणून कुणी उभं राहत असेल, जरूर अधिकार आहे लोकशाहीमध्ये उभं राहणं, त्याची भूमिका मांडण्याची त्यांचा अधिकार आहे. याचा आम्हा लोकांची मनापासूनची मान्यता आहे. साहेब, जानाई शिरसा असेल, पुरंदर उपसा सिंचन योजना असेल, पाण्याच्या श्रेयवादावरून आता लढाई सुरू झालेली आहे. अजित पवार म्हणतात ही उपसा सिंचन योजना मीच मंजूर केलेली. ठीक आहे ना, मी सांगतो ना, पुरंदर तालुक्याच्या लोकांना सगळ्यांना ठाऊक आहे कुणी काय केलं. जे सत्तेत आहेत त्यांनी आम्हीच केलं असं सांगायची भूमिका घेतली तर ते सत्तेत आहेत. त्यामुळे आम्ही त्याचं काही भाष्य करणार नाही, पण लोकांना माहिती आहे हे कुणी केलं. सर, राज्यसभा निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे. मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली गेली. असं एक तांत्रिक कारण सांगितलं जाते की आपल्या पक्षाचं राज्यसभेमध्ये 2/3 मेजॉरिटी आहे. कदाचित त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होऊ शकली असती. ही कदाचित कारवाई टाळण्यासाठीच त्यांना उमेदवारी पुन्हा देण्यात. मला हे सांगता येणार, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय. ज्यांना अजून 4.5 वर्ष किंवा 5 वर्ष शिल्लक होती त्यांनी पुन्हा उमेदवारी दिली, हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे. साहेब, सातत्यानं नवनवीन जे लोक आहेत ते भाजपमध्ये जात आहेत, जे अनेक वर्ष पद भोगलेली 2 वेळा. कोल्हापुरात शिवसेनेचा महाअधिवेशन मेळावा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. अधिवेशनामध्ये देखील अनेक आपण अभिनंदनाचे ठराव घेतले, शेतकऱ्यांचे ठराव घेतले, कष्टकऱ्यांचे ठराव घेतले. या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे आपण ठराव घेतले. अभिनंदनाचे देखील ठराव आपण या ठिकाणी केले. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आपण अभिनंदन केलं. करोडो रामभक्तांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. राम मंदिराचं आणि 370 कलम याचं त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव मांडला. आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांनी देखील सहकार क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवला. आणि तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो की जेव्हा आपला सहकार क्षेत्र, आपले ऊस पिकवणारे शेतकरी, साखर कारखाने अडचणीत आले त्यावेळेस सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स माफ केलं. आणि सहकार क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून अनेक निर्णय घेतले. त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव केला, कारण त्यांनी 370 कलम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हटवलं. ती देखील बाळासाहेबांची इच्छा होती. आताच संसद रत्न डॉक्टर आपले श्रीकांत शिंदे आणि आपले आप्पासाहेब बारणे या दोघांना संसद रत्न मिळालं. त्यांचंही आपण अभिनंदन केलं. म्हणजे आपल्या पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये अशी रत्न आहेत की त्यांना संसदेचे पुरस्कारही मिळतात, विधानसभेतले पुरस्कारही मिळतात. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे की जे असे पुरस्कार मिळतात याचं अनुकरण आपण लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण लोकांशी आपली नाळ जुळली आहे, लोकांशी आपली बांधिलकी आहे, ती जपण्याचं काम केलं, मुद्दे मांडले तर नक्कीच अशा प्रकारचे पुरस्कार आपल्या प्रत्येकाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचं काम मला अपेक्षित आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय, जर बाळासाहेब असते मगाशी कोणीतरी म्हणालं
बाळासाहेब असते तर राम मंदिर होताना 370 कलम हटताना त्यांनी पाहिलं असतं तर या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं त्यांनी अगदी मुक्त कंठाने भरभरून स्वागत केलं असतं, त्यांचं अभिनंदन केलं असतं. परंतु जे वारसा सांगतात एक शब्दही उच्चारण्याची हिम्मत त्यांनी दाखवली नाही. मग बाळासाहेब, तुमच्याकडे नैतिकता नाही, तुम्हाला अधिकार नाही. आणि म्हणून आज अनेक लोक इथं आलो तरी प्रवेश होत आहेत, नागपूरच्या अधिवेशनात गेलो तरी प्रवेश होत आहेत. 50 आमदार 13 खासदार नंतर इथं नीलमताई आहे, उपसभापती नीलमताई, आमच्या कायंदेताई, आणखी ते आमदार तो बजोरिया, दराडे आणि आणखी कितीतरी आमदार शिवसेनेमध्ये येत आहे. आले हजारो लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद, सगळे सदस्य आणि हजारो लाखो शिवसैनिक आज प्रत्येक जिल्ह्यातले शिवसेनेमध्ये काय येत आहे. कोणी गेला तो जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगला, गेला की तो गद्दार, गेला की तो कचरा. एक दिवस हेच कार्यकर्ते आणि महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही. हम दो हमारे दो, अशी परिस्थिती. तुम्ही आत्मपरीक्षण करणार की नाही? हे सगळे का जात आहेत? कारण आम्ही शिवसेनेची, बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे चाललो, बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललोय. आज सर्वसामान्य माणसाला मोठं करण्याचं काम बाळासाहेबांनी केलंय. इकडे मंत्री बसलेत, खासदार बसलेत, आमदार बसलेत, नेते बसलेत, आणि मी देखील मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे. हे शिवसेनेचेच आशीर्वाद, बाळासाहेबांचेच आशीर्वाद, हे कदापि मला विसरता येणार नाही. हे शिवसेनेमध्येच घडू शकतं. आणि म्हणून तुम्ही सर्वसामान्य माणूस जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्याला सर्वसामान्य माणसाची कदर, सर्वसामान्य माणसाच्या वेदना, सर्वसामान्य माणसाचे कष्ट त्याला माहीत असतात. आणि म्हणून आज आत्मपरीक्षण, आत्मचिंतन कुणी केलं पाहिजे हे आपण समजायला पाहिजे, पाहायला पाहिजे आणि त्यावर उपाय करायला पाहिजे. हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मी एवढंच सांगतो की आज या महाराष्ट्रामध्ये मी जिथं जिथं जातो तिथं तिथं हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा का थांबतात? काय त्यांना वेळ जात नाही म्हणून? अगदी उशिरापर्यंत मी गणपतीत मुंबईत फिरलो, पुण्यात फिरलो, नाशिकमध्ये फिरलो. रात्री मुंबईमध्ये 3-3, 3:30, 4-4 वाजेपर्यंत का लोक थांबतात? जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर ते लोक थांबले असते. मुंबईमध्ये मी एक तुम्हाला किस्सा सांगतो. असे अनेक किस्से आहेत, अनेक घटना आहेत, अनेक प्रसंग आहेत. मी जाताना एका गणपतीच्या दर्शनाला एका गॅलरीमध्ये खाली एक वृद्ध महिला बसली होती, हातामध्ये ती काठी होती. मी पाहिलं, मी गणपतीचं दर्शन घेऊन आलो. वाजले होते 2:45 रात्रीचे. मी परत आलो तर मला वाटलं आता ते वृद्ध महिला गेल्या असतील. माझ्या आईसारख्या वयाच्या होत्या. पाहिलं तर तिथेच बसल्या होत्या. त्यांच्यावर एक दुसरी मुलगी होती. मी विचारलं, एवढा वेळ तुम्ही इथं जागत बसलात? त्या म्हणाल्या, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला बघायचं होतं. हे प्रेम आहे, ही आपुलकी आहे. हे पैसे देऊन विकत घेता येत नाही, हे पैसे देऊन मिळवता येत नाही. हे प्रेम कामातून, वागण्यातून आणि कार्यातूनच मिळत असतं. आणि म्हणून
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधलाय. सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या सह या पत्रकार परिषदेत सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला याची कल्पना आहे की मातृतीर्थ ते शिवतीर्थ हा दौरा दिनांक 30 तारखेपासून सुरू झालेला आहे. पक्षाच्या वतीने जे सध्या महत्त्वाचे काही दौरे चालू आहेत ज्यामध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांच्या जाहीर सभा, त्यानंतर आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांची न्यायनिष्ठा यात्रा, तद्वतच महिला आघाडीचा एक वेगळा कार्यक्रम आणि हा मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा कार्यक्रम चालू आहे. या मुक्त संवाद अभियानाचा आमचा हेतूच एवढा आहे की राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करून सुरू झालेला हा दौरा महाराष्ट्रातल्या महिलेकडे, महाराष्ट्रातल्या महिला वर्गाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन अत्यंत हिंकस होत चाललेला आहे. लोकप्रतिनिधींकडूनच महाराष्ट्रातल्या लेकी बाळींच्या बद्दल अत्यंत अवमानकारक आणि त्यांची अवहेलना करणारी वक्तव्य, मग ती वक्तव्य अब्दुल सत्तारांची असतील, संजय सिरसाटची असतील, संजय गायकवाडची असतील किंवा सोलापूरचा भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख असेल किंवा खासदार राहुल शेवाळे असेल यांच्यावर महिलांनी केलेले आरोप असतील किंवा नाशिकचा आमदार हेमंत गोडसे यांच्यावरचे आरोप असतील, हे सगळं चित्र पाहता महिलांबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत सन्मानाचा दृष्टिकोन असावा अशी एक अपेक्षा या मुक्त संवाद अभियानाच्या बाबत आहे. मुक्त संवाद अभियानामधून आम्ही लोकांचे काही प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आधी बुलढाणा, त्यानंतर मग वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड असं करत आता ही यात्रा अहमदनगरमध्ये आहे. आज अहमदनगरमध्ये दिवसभरामध्ये सकाळी आम्ही दूध विक्रेत्यांशी बोलत होतो. त्यानंतर या पत्रकार परिषदेनंतर आम्ही बार असोसिएशन मध्ये त्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सर्व वकिलांशी संवाद करणार आहोत आणि आपल्याला आम्ही निमंत्रण देतोय की आपण निश्चितपणे या वकिलांच्या संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन आणि तेथून रॅली आणि पुढे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांशी संवाद आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम जो आहे देहले येथील सभा, देहलेची सभा सायंकाळी होईल आणि ती सभा केल्यानंतर मग आम्ही राहुरीकडे कूच करू. या एकूण प्रवासामध्ये लोकांचे प्रश्न समजून घेताना विशेषतः अहमदनगरचे प्रश्न गेले 3 दिवस जेव्हा मी समजून घेते त्यावेळेला इथला कांदा उत्पादक शेतकरी जो कांद्याला भाव नाहीये म्हणून प्रचंड त्रस्त आहे, त्यासोबतच दूध विक्रेता ज्याच्या दुधाचा भाव साधारणतः 20 रुपये पण तेच दूध पॅकेजिंग झाल्यानंतर 60 रुपये भावापर्यंत जातं. या सगळ्यांमध्ये जेव्हा आम्ही दूध विक्रेत्यांशी बोलतोय तेव्हा असं लक्षात येतं की दुधात होणारी प्रचंड प्रमाणातली भेसळ, म्हणजे आज दूध विक्रेत्यांनी सांगितलंय की तब्बल 67% भेसळ या दुधामध्ये आहे. भाजीपाला विक्रेत्यांची पुन्हा तीच अडचण. वेगवेगळ्या सेक्टर मधल्या लोकांशी बोलताना लोकांनी जी सगळ्यात मोठी नाराजी व्यक्त केली ती इथले ताबेदारीची प्रकरण. इथले शिवाजीराव कर्डिले असतील, जगताप असतील किंवा विखे असतील, या सगळ्यांचाच एकूण जर अवभगत जर बघितली तर या सगळ्या मिलीभगतचे परिणाम म्हणजे इथली वाढत चाललेली ताबेदारी. दिसेल त्याचा प्लॉट ताबा मारणे आणि गोरगरीब लोकांना लुटत राहणे. लोक इतके पिचलेले आहेत, इतके अडचणीत आहेत की लोक समोर येऊन बोलतही नाही की या मोठ्या राजकीय लोकांनी आमच्या जागा बळकावलेल्या आहेत. म्हणजे बुलढाण्यातला प्रॉब्लेम जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेला लोणारचे लोक असे सांगतात की ताई 38 किलोमीटर अलीकडून समृद्धी महामार्ग गेला असता तर जागतिक पर्यटन केंद्र वाढलं असतं. आम्ही ज्यावेळेला वाशिम मध्ये जातो त्यावेळेला ते लोक कापूस उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रियात्मक उद्योगांवर बोलतात. जेव्हा आम्ही हिंगोलीमध्ये पोहोचतो त्यावेळेला लोक हळद पिकाबद्दल बोलतात किंवा फार्मा इंडस्ट्रीजचे विद्यार्थी आमच्याशी संवाद साधत असतात. जेव्हा आम्ही परभणीमध्ये येतो त्यावेळेला ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी किंवा सोयाबीन उत्पादन यावरती लोक बोलत राहतात. काल परवाला आम्ही बीड मध्ये होतो तेव्हा बीड मध्ये लोक ऊसतोड कामगार आणि त्यांच्या प्रश्नांवर बोलत होते. आम्ही अहमदनगर मध्ये ज्यावेळेला आता चर्चा करतोय त्यावेळेला सगळ्यात जास्त तक्रारी कुणाच्या आहेत तर त्या ताबेदारी करणाऱ्या लोकांच्या. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं.
गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेत निलेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पद घडावी अशा पद्धतीची वातावरण निर्मिती केली होती, त्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे जमले होते. पण त्यावेळेला कुणीतरी तुमची छेड काढली का? नाही काढली. म्हणजे माझ्या बरोबर ऑफिसला घासून तुमच्या गाड्या गेल्या. आम्हाला जर विरोध करायचा असता मी त्यावेळेला केला असता. मी स्वतः ऑफिसमध्ये बसलेलो होतो. असं काही झालं नाही. मग असं नंतर काय घडलं? की आज जे पोलीस 300-400-500 लोकांच्यावर गुन्हे दाखल करतायत, ते रेस्ट हाऊसला गेले. रेस्ट हाऊस पासून 50 मीटरवर त्यांचं स्वागत क्रेनवर हात ठेवून लावून केलं. काही हरकत नाही. पोलिसांनी मला विचारलं, काही हरकत नाही. म्हटलं हाच रस्ता का निवडला? तर तुमच्या घरासमोरून हा रस्ता जातो, घराकडून येतो, मुद्दाम करायचा असेल माझ्या घरासमोर करायला सांगा स्वागत, मला काही अडचण नाहीये. त्याने रितसर स्वागत करावं, त्याने रितसर सभा करावी, माझं काय म्हणणं काय नाही. परंतु त्यांच्याकडून जे निरोप आलेले आहेत आणि तुम्हाला जे काही निश्चित मिळालेले आहेत की आम्ही भास्कररावांच्या कार्यालयासमोरच धिंगाणा करणार, आम्ही राडा करणार, आम्ही त्या ठिकाणी दगडफेक करणार, ते मी चालू देणार नाही, हे मी पोलिसांना सांगितलं. आणि ते चालू न देण्याची जबाबदारी माझी नाही, तर पोलीस म्हणून तुमची आहे. म्हणून माझ्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना पूर्वनियोजित पत्र दिलं होतं. पोलीस रस्त्यावर एवढे असताना त्यांनी 1.5 तास त्या ठिकाणी आम्हाला कार्यालयासमोरच सत्कार घ्यायचा आहे, धिंगाणा करायचा आहे, याच्याकरता पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. 1.5 तास झाल्यानंतर मी माझ्या लोकांना स्पीकरवरून आवाहन केलं की चला घरोघर चला, पोलीस काम करतायत, तुम्ही काही कोणी थांबू नका. तिथं ते नंतर आले, त्यांनी सत्कार स्वीकारला आणि तिथून मिरवणूक काढायला सुरुवात केली. जर ग्वागरला माझ्या चिपळूण पासून आणखीन 40 किलोमीटर सभा दूर होती. पहिले 60 किलोमीटर आले दुसऱ्या रस्त्याने, आता दुसऱ्या रस्त्याने जायचं होतं, तिसऱ्या रस्त्याने, ते 40 किलोमीटर जायचं होतं. त्याच वेळेला पोलिसांनी आगत स्वागत झालं, फटाके काय ते झाले, त्यांना गाडीत कोंबायला पाहिजे होतं आणि गाडीत कोंबून त्यांना ग्वागरकडे रवाना करायला पाहिजे होतं. हे जर पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं असतं तर पोलीस निश्चितपणे की त्यांनी रस्ता रोखून धरेपर्यंत पोलीस बरोबर होते, व्यवस्थित होते. नंतर पोलिसांच्यावर कुठून तरी दडपण आलं, त्यामुळे पोलिसांनी आमच्या बाजूला मज्जाव केला, आमच्या बाजूला संपूर्ण बॅरिकेड्स लावलेले होते आणि त्यांना मोकळं सोडलं. तुम्ही बघा, सगळे व्हिडिओ क्लिप बघा, सगळं फुटेज बघा. ते पलीकडे चालून आले. आमचा एक तरी माणूस रस्ता ओलांडून गेलाय काय? रस्ता तर सोडा, माझ्या ऑफिसच्या समोर रस्त्याच्या पलीकडे गेलाय काय, रस्त्यावर गेलाय काय, तुम्ही दाखवा. आणि म्हणून 400 काय 500 काय 1000 लोकांच्यावर गुन्हे दाखल करा, परंतु सगळं फुटेज, वेगवेगळ्या प्रकारचं फुटेज आज मला मिळालेलं आहे, ते तपासा आणि पोलिसांनी कारवाई करावी, आमचं त्यांना सहकार्य राहील. कालच्या ग्वागरच्या सभेमध्ये निलेश राणेंनी असं म्हटलेलं आहे की सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार. असं आहे की खोटं बोलपण रेटून बोल ही काही लोकांची पद्धत आहे. काल त्यांनी जे ग्वागरमध्ये भाषण केलं, माझी विनंती आहे तुम्हाला मीडियाच्या लोकांना, हे पुन्हा 100 वेळा लोकांना दाखवा, 100 वेळा दाखवा. मला बघायचं आहे की भारतीय जनता पार्टीची हीच संस्कृती आहे का? मला बघायचं आहे भारतीय जनता पार्टीचे हे संस्कार आहेत का? भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत व्यासपीठावरून ते ही अशी भाषा वापरू शकतात. हीच भाषा त्यांनी चिपळूण मधल्या सभेमध्ये वापरली होती. फक्त मी त्याची जास्त चर्चा होऊ दिली नाही, त्या गोष्टीला हवा दिली नाही, म्हणून ते फार प्रसिद्ध झालं नाही. पण माझ्याही मनामध्ये वेदना होत्याच ना. मी जाऊन सिंधुदुर्गामध्ये बोललो म्हणून असा हा प्रकार घडला, म्हणून जो दाखवलेला प्रकार जो होतो हा 100% खोटा आहे. त्याच्या पूर्वी त्यांनी केलेली भाषणं बघा. चिपळूणमध्ये जे काल ग्वागरमध्ये त्यांनी भाषा वापरली, हीच चिपळूणमध्ये भाषा वापरली होती, त्या क्लिप काढून बघा. त्याच्या अगोदर नारायणराव राणे आणि निलेश राणे त्या कोकरे गोशाळेच्या मध्ये तिथे आले होते, तिथे त्यांनी काय भाषा वापरली ती बघा. सगळं हे खोटं बोलण्याचं काम आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी काल माझ्या कुटुंबावर बोलले, या भाषेमध्ये 0.5% तरी मी बोललो होतो काय? त्यांनी ठाकरे फॅमिलीवर ज्या भाषेमध्ये बोलले हे सातत्याने बोलतायत. पण मला
एका गोष्टीचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून, कारण काल भारतीय जनता पार्टीचे प्रांताध्यक्ष बावनकुळेजी यांनी केलेलं स्टेटमेंट मी बघितलं आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टीची नवीन. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 8वा दिवस असून आज आंतरवाली सराटीत हजारो मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आल्याचं पाहायला मिळालं. सरकारने यावरती लवकरात निर्णय घ्यावा, लवकरात लवकर यावरती निर्णय घ्यावा आणि मनोज जरांगे पाटील यांचं अंमल उपोषण सोडवावं अशी विनंती असे करताना इथे आलेले सर्व समाज बांधव महिला करताना आपल्याला आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.